नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते इस खबर की ओर। चंद्रपुर जिले के पड़ोली पुलिस थाना क्षेत्र अंतर्गत सखास्वाही शिवारा में एक दर्दनाक हादसा सामने आया है। खेत में अवैध रूप से लगाए गए बिजली की करंट की चपेट में आने से 19 वर्षीय युवक तन्मय पांडुरंग भगत की मौके पर ही मौत हो गई। मृतक तन्मय अपने माता पिता के साथ खेती का कार्य करता था। उसने मधुकर पचभाई के खेत का लगभग 4.5 एकड़ हिस्सा खंड के रूप में लिया था, जहां इस समय चने की फसल लगी हुई है। घटना 21 दिसंबर की है। सुबह करीब 10:30 बजे तन्मय खेत में काम करने गया था। शाम तक घर नहीं लौटने पर परिजनों ने उससे संपर्क किया। तन्मय ने बताया कि वो कुछ ही देर में काम खत्म कर घर लौटेगा, लेकिन इसके बाद उसका फोन बंद हो गया। शाम करीब 7:30 बजे ग्रामीणों को तन्मय के खेत में अचेत अवस्था में पड़े होने की जानकारी मिली। मौके पर पहुंचने पर उसकी मृत्यु हो चुकी थी। वहीं प्राथमिक जांच में सामने आया है कि पड़ोसी किसान सुनील सुधाकर पचभाई ने अपने खेत की लोहे की बाड़ पर मुख्य बिजली लाइन से अवैध रूप से करंट छोड़ा था। तन्मय जब खेत में खंबे के पास रखे ड्रम के पास गया तो उसे करंट होने की जानकारी नहीं थी और वो उसकी चपेट में आ गया। मृतक के माता पिता ने इस संबंध में पड़ोली पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है। उनका आरोप है कि बिना किसी सूचना और सुरक्षा उपायों के करंट छोड़े जाने के कारण यह हादसा हुआ। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और घटना की जांच जारी है। पुलिस का कहना है कि जांच के बाद दोषी पाए जाने वालों के खिलाफ कानून के अनुसार कार्रवाई की जाएगी। दिवसभर काम करत पाणी चालू होतं वावरामध्ये, पिंकर लावून होते आणि दुपारी त्याने 3 ते 12 वाजता फोन केला होता। त्याची बहीण धनश्री दुसऱ्या शेतामध्ये होती, कापूस वेचत होती। कापूस वेचून घरी आली तेव्हा मी 6:12 फोन लावला त्याला, माझी घरी आला काहून नाही बा, दिवसभर शेतामध्ये आहे तर त्याने काही फोन उचलला नाही आणि मी त्याच्यानंतर पुष्कळदा फोन लावली पण त्याने एकही माझा फोन उचलला नाही। त्यावेळेस मला शंका आली की हा नेहमी फोन उचलत होता, किती कामात राहिला तरी, पण आज फोन का नाही उचलून राहिला। 7-7:30 वाजून गेले, आम्हाला काहीच कळलं नाही आणि मग आम्ही घरातून बाहेर पडलो तर लोक जमा होऊन दिसले। तर का लोक जमा होऊन राहिले आहे, आम्ही याला त्याला विचारत होतो, काय झालं आहे, का घडलं आहे, आमचा तो मुलगा फोन उचलत नाही, कोणाला काय झालं आहे। आम्हाला गावातले एकही व्यक्ती सांगत नव्हते की काय घडलं आहे आणि काय झालं आहे आणि आमच्या मनाची एवढी परिस्थिती थरथर आमचं। माझा मुलगा सकाळी 10:30 वाजता शेतामध्ये गेला। एक मजूरदार सोबत घेऊन पाणी देत होता शेतामध्ये आणि त्याने 3 वाजता फोन केला, 3:22 का आई म्हणजे बहिणीला का मी घरी येतो। तो काही घरी आला नाही आणि संध्याकाळी मग मी शेतातून आली, दुसऱ्या शेतामध्ये होती मी। 6:12 मी फोन केला तर अर्ध्या तासात येतो म्हणाला आणि मग त्याच्यानंतरच मी लगेच फोन लावला, त्याने काही फोन माझा उचलला नाही आणि तो रोजदार होता। तो घरी रमेश विठ्ठल वाडे तो गावामध्ये येऊन अडकून आहे असं सांगितलं, पण त्यांनी मला काही येऊन सांगितलं नाही घरी, माझ्या काही घरी येऊन सांगितलं नाही, लोकांना सांगितलं। आम्ही फोन लावत होतो, फोन उचलत नव्हता। मग आम्हाला वाटलं की फोन काऊन ना उचलून राहिला, म्हणून आम्ही बाहेर निघून पाहिलं, लोक जमा होऊन होते। कोणीच सांगे नाही की का घडलाय, कुणाला का झालाय, आम्ही विचारत होतो, आम्हाला माहित नाही म्हणत होते। मग आम्ही शेताच्या वाटेने जायला लागलो, पैदलच गेलो आणि मग दुसरा कोणी सोबत मिळाले, त्याच्यासोबत मग आम्ही तिथपर्यंत चाललो गेलो। तिथं गेल्यावर आम्हाला माहित पडलं की तन्मय ताराला अडकून सुधाकर पाचभाई याच्या शेतामधल्या ताराला अडकून पडून आहे, त्याला करंट लागला आहे, तो मेलेला आहे असं आम्हाला तिथं गेल्यानंतर कळलं। मग आम्हाला कोणी जवळ जाऊ देत नव्हते, मग आम्ही जबरदस्तीने गेलो, पाहिलं। आम्हाला घरी त्यांनी चालले जा म्हणजे इथं ते राहू नका असे म्हणून आम्हाला जबरदस्तीने घरी आणून दिलं। माझ्या बाबाला येऊ दिलं नाही आणि कोणाला येऊ दिलं नाही आणि त्यांनी माझ्या मुलाला तिथून उचलून टाकलं। ज्या घटनास्थळी होता माझा मुलगा त्या तिथून उचलून त्यांनी इकडे घेऊन आले आणि घडलेलं आहे ते पंढरीवाडे रवींद्र थेरे येथून करंट चालू होत होता, तर तो
वारलू पाचभाई आणि मारुती पाचभाई हा शेतापर्यंत मधामध्ये करंट, तेथून सुरुवात तर येथून शेवट होत होता. मधामध्ये माझा मुलगा कुठेही अडकून मरू शकत होता. यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही करंट लावत होते आणि कधीही करंट काढत होते. माझा मुलगा जो मेला त्याच्या मरणा त्याचे जबाबदार हे पंढरी वाडई, कुंडलिक वाडई, सुधाकर वाडई, मारुती पाचभाई, राजेश पाचभाई, सुनील पाचभाई, सुधाकर पाचभाई, रमेश विठ्ठल वाडई हे सर्व जबाबदार आहे. मला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मेलेल्या मुलाला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जबाबदार आहे. पोलीस स्टेशन मध्ये FIR त्या दिवशी घेतही नव्हते आणि मग मला अर्धा तास 1 तास तिथं थांबवलं. त्याच्यानंतर घेतली आणि चौकशी तेवढी काही त्यांनी चौकशी करून नाही राहिले आहे. ज्या पद्धतीनं घाईनं चौकशी करायची आहे त्या पद्धतीनं त्यांनी चौकशी करून राहिले नाही. महाराष्ट्र के चंद्रपुर से सीनियर संवाददाता अजय एस दुबे की रिपोर्ट। पड़ोली पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए जांच शुरू कर दी है। परिवार और ग्रामीणों की उम्मीद है कि जिम्मेदारों के खिलाफ जल्द कार्रवाई होगी ताकि भविष्य में ऐसी दुखद घटनाओं को रोका जा सके। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।